हॅलो मित्रांनो, आज मी आलो आहे माझ्या मित्राच्या घरी धर्मात चांडे मिरगाव येथे. बरेच दिवस झाले त्याला भेटलो नव्हतो. हाच तो धर्मा, बघा बिचारा कसा काम करतोय. आणि हा बघा धर्माचा बंगला, एवढा मोठा माणूस असून सुद्धा असे काम करतो बघा. आपल्याला काहीच नाही राहत तरी आपण काम नाही करीत. हे पा, हे हाय धर्माच्या गाया आणि हाय आमची आत्याबाई. हे बघा एवढ्या गाया आहे त्याच्याकडं, मस्त बकऱ्या. आणि कालच त्यांची गाय जणली आहे, हे त्याचं बछड आहे. एवढ्या गाया आहे, एवढा चारा आहे इकडं. हे बघा शेळीचं पिल्लू. माणूस हे असे शेतकरी माणसं झाला असतं मित्रांनो. बघा किती काम करतो बिचारा, सकाळचा कामाला लागलेला आहे. सगळ्या गायांचा चारा पाणी, दूध काढणं, त्यांना परत चारा. आता हे बघा गाया तो आतमध्ये बांधणार इथं मस्त सावलीमध्ये चारा खायला. हे बघा त्यांचा नाश्ता आहे सकाळचा गायांचा. काय म्हणते रे याला? मोर घास मक्काचा. आता या गाया मस्त आवडीने खाता. आपण का सकाळी चहा खारी खातो, पोहे खातो, तसं आहे त्यांचा नाश्ता, चहा खारी पोहे. चहा तर पेले ते तिकडं, आता इकडं आले पोहे खायला. हे बाई दुसरी शौरी, ताईला पण पोह्याचा नाश्ता द्यायचा आता. ती म्हणते मला पोहे नको, भाकर दे. शौरी कशी खाती पाहिलं का पोहे. बरं आहे का शौरी? झाला का चहा नाश्ता झाला? कसं आहे, बरं आहे का? ही बा आमची काळजीची बायको. मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी इकडं 1-2 महिन्यातून येत असतो, कारण इथं भारी वाटतं मला आल्यावर. एकदम असं प्रसन्न होतं. मुंबईला राहून राहून वैताग येतो कधी कधी. तर इकडे शेती बिती मस्त, एकदम चौकून शेती, एकदम वातावरण मोकळं आहे, मस्त वाटतं इथं आल्यावर. बा आमचा मित्र, याला भेटायला यावं लागतं. बा मस्त गायांचा नाश्ता चाललाय. असा नाश्ता द्यावा लागतो त्यांना, तवा सकाळचं दूध निघतं. सकाळ संध्याकाळ गायांचा बिझनेस म्हणजे एकच नंबर आहे. मुंबईला राहण्यापेक्षा असं गावाला 4-5 गाया घेतल्या तर मुंबईला आपण जेवढं कमवतो त्याच्या दुप्पट इकडं गावाला कमवू शकतो. फक्त जमीन पाहिजे आपल्याला स्वतःची. आपल्याकडे जमीन नाही, त्याच्या कोणी मुंबईला हिंडतो. भविष्यात बघू, जमीन जर भेटली तर करू आपण पण असतं. आमच्या पठ्ठ्याला मोकार जागा आहे येड्यावानी, शेतीच शेती नुसती. कष्ट लय करावं लागत आहे भाऊ शेतीत. जो जास्त कष्ट करतो त्याला जास्त पैसा. कष्टाशिवाय पर्याय नाही शेतीत. जो कष्ट करतो ना तोच चमकतो, नाही तर काय खरं नाही मग. हा मित्रांनो, शेळी आहे बिचारी, चारा खाऊन थकली, सगळा चारा खाऊन टाकला. आता तिथं चाललाय मस्त आराम. मला मध्ये व्हिडिओ नको काढू, पण मी काढणारच तिचा व्हिडिओ. इकडं बघ, वा 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 वा, एक नंबर. आणि ही तिची बहीण, बिचाऱ्या दोघी मस्त बसेल राहते सावलीला गप्पा मारीत. पण मी इकडं आलो तर त्यांच्या गप्पा संपल्या. आता मस्त निवांत बसल्या. मस्त
मस्त नाश्ता चाललाय हो गायांचा. एवढा गाया सांभाळतोय, प्लस इकडं सगळी का शेती आहे, ती शेती पण सांभाळावं लागते त्याला. हे पा तुमचे काका मस्त घास कापित आहे गायांसाठी चारा. आणि हाय घराचे राखणदार, हा हाय टिवल्या आणि हा आहे बावल्या. त्याचं नाव टिवल्या, याचं नाव बावल्या. मस्त दोघं भाऊ बसेल राहत्या. बघा इकडं शेती मस्त, बांगला पा धर्माचा मस्त एकच नंबर. ही आमची बायको. बघा बंगला, तर आलो आम्ही बंगल्यामध्ये. एकच नंबर. हे बघ, धर्माचा बंगला म्हणजे राजेश खन्नाचा बंगला, एकच नंबर.